आणि येथून झालेला आहे खरा थरार सुरू मित्रांनो। आणि ही जागा पाहिल्यानंतर आपल्याला सातवाहनकालीन आणि आपण यादवकालीन रचनेचा नमुना या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो। अगदी तलवारीसारखं कोरून काढलेलं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। आणि आत्ता पोहोचलेलो आहोत मित्रांनो आपण दुर्ग भंडारच्या या दुसऱ्या दरवाजाच्या ठिकाणी। या नकाशाच्याच दुसऱ्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी ब्रह्मगिरीची महती आपल्याला वाचायला मिळते मित्रांनो। ब्रह्मगिरीची जी काही उंची आहे समुद्र सपाटीपासून ती 4248 फूट इतकी आहे मित्रांनो। आणि त्याचं पूर्ण महात्म्य आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतं, ते आपण व्हिडिओ पॉज करून आरामशीर वाचू शकता मित्रांनो। आत्ता आपण मित्रांनो तिकीट घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी किती फी आपली प्रति व्यक्ती आपल्याला या ठिकाणी 30 रुपये फी आहे मित्रांनो। आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपण नाव नोंदणी करून वरती निघणार आहोत। आपण या ठिकाणी पावती घेतलेली मित्रांनो आणि आपण अवश्य या ठिकाणी नाव नोंदणी करून पुढील प्रवास जो आहे या ठिकाणी आपल्याला नागदेवता बघायला मिळते आणि त्याच बाजूला आपल्याला ही शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि येथून सुरू झालेली आहे रेलिंगचा हा पायरी मार्ग। साधारणपणे गाडी पार्क केल्यानंतर आपण पाऊण तासामध्ये या रेलिंगच्या मार्गापर्यंत पोहोचतो मित्रांनो। आणि इकडे बघू शकता हे वानर राजांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय मित्रांनो। आता आपण पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी उजव्या बाजूला पहिली गुहा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। इथून 20 मिनिटं अंतर चालून आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या गुहेपासून कातळ कोरीव पायऱ्या सुरू झालेल्या आहेत मित्रांनो। आपण बघू शकता या कातळ कोरीव पायऱ्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि या पायरीला नमन करून आता आपण पुढील जो काही ब्रह्मगिरीचा ट्रेक आहे मित्रांनो हा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत मित्रांनो। बोला हर हर आत्ता पोहोचलेलो आहोत आपण मित्रांनो हनुमानाच्या ठिकाणी। सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते।
कोणी पुढे बाकी आहेत. या ठिकाणी आपल्याला ही दुसरी गुहा या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. आणि इथून आपण पहिल्या द्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. हा त्र्यंबकगडाचा ब्रह्मगिरीचा हा पहिला दरवाजा या ठिकाणी आपण बघू शकता. ही फोटो काढण्याची लगबग. तर मित्रांनो आता आपण पोहोचत आहोत त्र्यंबक दरवाजाजवळ आणि हा आहे त्र्यंबकगडाचा महादरवाजा. यामधनं आपण आता प्रवेश करत आहोत आणि पाठीमागे बघू शकता हा अगदी कातळात कोरून काढलेला पंधरा ते 20 मिनिटं अंतर चालल्यानंतर आपण या वरील ठिकाणी पोहोचतो मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण घेतोय थोडीशी विश्रांती. तर मित्रांनो आपण तब्बल 1 तासामध्ये वरती पोहोचलेलो आहोत. ज्या ठिकाणी कातळ कोरीव पायऱ्या संपलेल्या आहेत. पार्किंग पासून या ठिकाणी आपल्याला 1 तासाचा वेळ चढण्यासाठी लागतोय. आणि आता सुरुवात झालेली पावसाला मित्रांनो. इथून परत एक टप्पा आपल्याला वरती चढून गेल्यानंतर आपण ब्रह्मगिरीच्या पठारावरती पोहोचणार आहोत मित्रांनो. आणि तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो कातळ कोरीव पायऱ्या चढून आल्यानंतर पुढील जो टप्पा आहे हा देखील दमछाक करणारा आहे. तो आपण आता चढून वरील पठारावरती थोड्याच वेळात पोहोचत आहोत मित्रांनो. चला. तर मित्रांनो अखेर आपण आता वरच्या पठारावरती पोहोचलेलो आहोत. प्रचंड प्रमाणात या ठिकाणी धुकं पसरलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी. आणि येथूनच आता हे डाव्या बाजूला जाणारी जी काही वाट आहे ही आपण गौतम ऋषी मंदिर आणि गंगा गोदावरी उगम या ठिकाणी जाते. त्या पुढे दिसणाऱ्या वाटेने आपण शिवजटा मंदिराकडे जाणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो हेच ते मंदिर आहे ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी शिवशंकरांची तपश्चर्या करून गंगा अवतरण्यास त्यांना भाग पाडलं. आणि त्या गंगेमध्ये स्नान करून त्यांचं गोहत्येचं पातक या ठिकाणी कमी झालं. या ब्रह्मगिरी पर्वतावरती गंगा गोदावरी मातेला या ठिकाणी अवतरण्यास गौतम ऋषींनी भाग पाडलं. ते हे ठिकाण आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. आणि याचं दर्शन देखील आपण तुम्हाला या ठिकाणी घडवणार आहोत. आणि गौतम ऋषींच्या बद्दल आपण संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ती वरील आय बटनवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ब्रह्मगिरी संपूर्ण प्रदक्षिणा ही देखील आपण तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे देखील जाऊन आपण चेक करू शकता मित्रांनो. चला तर मग आपण जाऊया आणि शिवजटा मंदिराचं दर्शन घेऊया मित्रांनो. हर 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 बम 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 बम. तर मित्रांनो आताच आपण शिवजटा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे ज्या ठिकाणी गंगा अवतरलेली आहे. आणि येथून ती गंगा गंगावताराला निघालेली आहे अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. येथून आता आपण या उजव्या बाजूने दुर्गा भंडारकडे जाणार आहोत. आणि तेथील देखील नजारा तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा मित्रांनो. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका मित्रांनो. चला तर आता आपण दुर्गा भंडारकडे निघूया. या शिवजटा मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूने आता आपण पुढे दुर्गा भंडारकडे निघालेलो आहोत मित्रांनो. आणि या दुर्गा भंडारचा इतिहास देखील आपण तुम्हाला
सांगणार आहे मित्रांनो. अतिशय धुकं आज या ठिकाणी पसरलेलं आहे मित्रांनो. आजूबाजूला अजिबात 20 ते 25 फुटानंतर काही दिसत नाही आहे मित्रांनो. आणि येथील नजारा अधूनमधून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हे शिवजाटा मंदिराचं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, या दुर्ग भंडारचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे मित्रांनो. आपण आजच्या या प्रवासामध्ये तुम्हाला मी तो सांगतोय. तर 1670 आणि 71 मध्ये ज्यावेळी शिवरायांनी सुरतेवरती लूट केली दुसरी, आणि ती लूट या मार्गे घेऊन येत असताना त्यांनी दुर्ग भंडार या किल्ल्याची निवड या ठिकाणी लूट ठेवण्यासाठी केलेली होती मित्रांनो. आणि हा जो काही किल्ला आहे हा मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी त्याच कारणासाठी जिंकून घेतलेला होता. शिवरायांनी सुरतेवरून आणलेली लूट 5 मार्गाने पाठवण्याचं नियोजन जे केलेलं होतं, त्या नियोजनामध्ये या किल्ल्याची भूमिका त्र्यंबकगड आणि त्र्यंबकगडाचा जोडीचा असलेला दुर्ग भंडार याची मोलाची कामगिरी या स्वराज्याच्या इतिहासामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हा जो किल्ला आहे हा यादवकालीन असून बहामनी राजवट ते ब्रिटिश राजवट इसवी सन 13व्या शतकापासून आपल्याला या ठिकाणी त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. त्याचं सौंदर्य देखील तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. अगदी कातळकड्याच्या बाजूची वाट चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुंदर असा हा एक तलाव पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि पाणी देखील अतिशय शुद्ध आहे. या ठिकाणी पिण्यालायक पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आता पुढे आपली दुर्ग भंडारची सफर सुरूच राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण दुर्ग भंडारचं जे खास आकर्षण आहे त्या आकर्षणाच्या ठिकाणी पोहोचत आहोत मित्रांनो. आपण आता इथून खरा थरार जो आहे, 1 मिनिट मला पुढे जाऊ द्या, अनुभवणार आहोत. थोडं दमाने या. आणि इथून बघू शकता आपण हा जबरदस्त असा नजारा. आणि आपण आता कातळकोरीव पायऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी उतरत आहोत मित्रांनो. आणि आपण या ठिकाणी बघू शकता अगदी उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला बजरंगबलीचं दर्शन होतंय मित्रांनो. बजरंगबली की जय. आणि येथून झालेला आहे खरा थरार सुरू मित्रांनो. आपण बघू शकता ही 2.5 फूट रुंद अशी कोरून काढलेली जागा आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि ही जागा पाहिल्यानंतर आपल्याला सातवाहनकालीन आणि आपण यादवकालीन रचनेचा नमुना या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. तलवारीसारखं कोरून काढलेलं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो. अतिशय सुंदर नजारा मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि ब्रह्मगिरी चढल्याचा थकवा हे सौंदर्य पाहिल्यानंतर या ठिकाणी नाहीसं होतंय मित्रांनो.
या दरवाजातनं बाहेर आल्यानंतर आपण हा समोर दिसणारा आणि इथून दिसणारी आणि इथून पुढे दिसणारा हा निसर्ग आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो गंगाद्वारचा रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. आपण खाली या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी गंगाद्वारचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. गैनीनाथ गुफा, 108 शिवलिंग पूजा हे सर्व आपल्याला या ठिकाणाहून निहाळता येतं मित्रांनो. आणि इथून समोर दिसतोय हा आहे अगदी दुर्ग भंडारा आणि ब्रह्मगिरीला जोडणारा नैसर्गिक सांकव म्हणता येईल, त्याला पूल म्हणता येईल. इथून आपल्याला आता आपण निघालेलो आहोत अगदी नैसर्गिक पुलावरनं मित्रांनो. आणि जवळपास आपण साधारण हा 4 मीटरचा रुंद असा नैसर्गिक पूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आत्ता पोहोचलेलो आहोत मित्रांनो आपण दुर्ग भंडारच्या या दुसऱ्या दरवाजाच्या ठिकाणी. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला वानरराजांनी दर्शन दिलेले मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला ही खेकडाची दुर्मिळ जात आपल्याला पाहायला मिळालेली आहे मित्रांनो. आणि या दरवाजातनं आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. बघू शकता अतिशय चित्तथरारक असा अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. चला खडकावरचं पाणी गळतंय. जवळपास मित्रांनो 2-2 फुटाच्या पायऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. जोराचा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. आणि हा अद्भुत असा नजारा आपण या ठिकाणी पाहत आहोत.
आणि वरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी झालं आहे पावसाला सुरुवात आणि आजूबाजूला खूप सारं धुकं आणि अखेर आपण दुर्गबंडारच्या बालेकिल्ल्यावरती प्रवेश केलेला आहे. यस. आणि आता आपण जात आहोत पुढे टायटॅनिक व्ह्यूकडे. अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला अनुभवायला मिळत आहे मित्रांनो. आणि येथूनच खाली गंगाद्वार देखील आहे मित्रांनो. बघूया वेळ मिळाला तर आपण गंगाद्वारला सुद्धा आपण या ठिकाणाहून जाणार आहे मित्रांनो. मधूनच पाऊस, मधूनच धुकं आणि मधूनच ऊन, असा हा श्रावणाचा महिमा काही निराळाच आहे मित्रांनो. हो, तुम्ही आपल्या मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात, खूप साऱ्या कमेंट देखील केल्यात. त्या सर्वांबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या ब्रह्मगिरी प्रदक्षिणा व्हिडिओमध्ये ज्या कमेंट केल्यात आणि सुचवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो, सबस्क्राईब अवश्य करा. इथून काही पठारावरचं अंतर चालून आलं की मित्रांनो आपल्याला पाण्याचे 2 टाके या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सुरुवात झाली आहे पावसाची आणि येथील पाणी देखील आपण पिण्यालायक समजू शकतो मित्रांनो. आणि याच्यावरती देखील एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. असे एकूण 3 टाके या दुर्गबंडार किल्ल्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण आता जात आहोत किल्ल्याच्या शेवटच्या टोकाकडे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता. खूप मोठं मधमाशांचं पोळं आहे मित्रांनो. त्यांना अजिबात त्रास होईल असं काही करू नका. आणि अखेर मित्रांनो आपण किल्ल्याच्या अगदी शेवटच्या बुरुजापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि इथून बघायचं आहे आपल्याला टायटॅनिक व्ह्यू मित्रांनो. चला तर मग. तर मित्रांनो आपला आजचा हा दुर्गबंडाचा ट्रेक या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह, नव्या माहितीसह, नव्या ठिकाणी. तोपर्यंत राम राम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाय बाय.